तर कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर भीषण आग लागलेली आहे। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मुंबईतल्या कांजूरमार्ग येथे डम्पिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे, भीषण आग लागलेली आहे। दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम हे सुरू आहे। मुंबईतल्या कांजूरमार्ग इथली ही घटना आहे, ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईतल्या कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर भीषण आग लागलेली आहे। धुराचे लोट हे हवेमध्ये बघायला मिळत आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे, प्रयत्न सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत। शुभम, ही आग नेमकी कशामुळे लागलेली आहे आणि सध्याची काय परिस्थिती आहे? जगदीश, आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचं कारण जरी समजलं नसलं तरी सध्या कांजूरमार्गच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये भीषण आग लागलेली आहे। जवळच्या सगळ्या अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या डम्पिंग ग्राउंडच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। सध्या आग विझवण्याचं काम जे आहे युद्ध पातळीवर या ठिकाणी सुरू आहे। एकीकडे मुंबईची हवेची गुणवत्ता ही खराब झालेली आहे, दृश्यमानता कमी झाली आहे आणि अशामध्येच ही आग लागणं म्हणजे कुठेतरी पुन्हा एकदा हवामान जे आहे ते देखील खराब होताना दिसून येणार आहे। अशामध्ये ही आग जी आहे डम्पिंग ग्राउंडला लागली आहे, ही कोणी जाणीवपूर्वक लावली आहे का ही कोणत्या कारणामुळे लावली आहे याचा शोध जे आहे ते देखील आता घेण्यात येईल। पण सध्या या आगीमुळे जे आहे संपूर्ण धुरीचं वातावरण झालेलं आहे आणि लांबच्या लांबून जे आहे काळा धूर जो आहे तो दिसून येत आहे। जगदीश, ठीक आहे, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल।